श्री गुरुदेव दत्त. श्री संत एकनाथ महाराजांच्या हरिपाठाच्या अभंगावर आपलं प्रवचन सुरू आहे. त्यातला हा 10वा अभंग आहे. त्याच्यावर आपण प्रवचन बघूया. स्वहिता कारणे संगती साधूची, भावे भक्ती हरीची भेटी तेणे. हरी तेथे संत, संत तेथे हरी, ऐसे वेदचारी बोलताती. ब्रह्मा डोळसाते वेदार्थ ना कळे, तेथे हे आंधळे व्यर्थ होती. वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष, वेदे नाही ऐसे सांगितले. वेदांची बीजाक्षरे हरी दोन्ही, एका जनार्दनी हरी बोला. स्वहिता कारणे संगती साधूची, स्वहिता कारणे संगती साधूची असं एकनाथ महाराज म्हणतात. मनुष्याला आपलं स्वहित कळत नाही. स्वहित म्हणजे काय कळत नाही. स्वहित याचा अर्थ, स्व म्हणजे आत्मा, स्व म्हणजे स्वधर्म. त्या आत्म्याला जाणून घेणं, हरी एक आत्मा, त्या हरीला जाणून घेणं याला स्वहित असं म्हणतात. परंतु मनुष्याला स्वहित कळत नाही. स्वार्थ मात्र सगळ्यांना कळतो. कोणी लहानापासून मोठेपर्यंत कोणी असो, सगळ्यांना एक गोष्ट पक्कीपणाने कळते. एका गोष्टीचं ज्ञान खूप आहे सगळ्यांना, ते म्हणजे स्वार्थ. स्वार्थाचं ज्ञान, स्वार्थ सगळ्यांना कळतो. आणि ते स्वार्थाला स्वहित असं म्हणतात. कारण स्वहित आणि स्वार्थ यात एक अस्पष्ट अशी किंवा पुसट अशी रेषा आहे. स्वहित म्हणजे काय आणि स्वार्थ म्हणजे काय, याचा पुसट अशी रेषा. इंग्रजीत ज्याला म्हणतात ग्रे एरिया, देर इज सम ग्रे एरिया बिटवीन दिस टू कॉन्सेप्ट. तेव्हा स्वहित म्हणजे काय आणि स्वार्थ म्हणजे काय, तेव्हा निरंतर विषय वासनेच्या सुखात जो बुडून राहिलेला आहे, मनुष्याला संसार दिसतो, संसारातली सुख दिसत असतात. आणि इंद्रियाने ती, आणि मनाने, मन इंद्रियाकडे धावतं, इंद्रिय सुखाकडे धावतात. आणि विषय सुख कसं आणि किती प्रकाराने घेता येईल याचाच विचार त्याच्याकडे चाललेला असतो. सुरुवातीला भक्ती मार्गात असाच विचार बऱ्याच वेळा असतो. थोडा वेळ सद्गुरूंचं प्रवचन आहे, सद्गुरूंचं कार्य आहे, सद्गुरू काय म्हणतील असे हे, म्हणून त्याच्या दबावाखाली तो आपलं थोडस स्वहिताकडे झुकलेला असतो. परंतु स्वार्थाकडे जास्तीत जास्त त्याचं लक्ष असतं. आणि स्वार्थ म्हणजे काय, विषय सुख किती प्रकाराने कसं घेता येईल याचाच विचार त्याचा तो करत असतो. तसाच त्याचा प्रयत्न चालू असतो. त्याला स्वार्थ असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात संसाराचा विचार आणि संसारातून सुख मला कसं मिळेल, धन मला कसं मिळेल, काय बाकीचं सर्व काही, घर कसं मिळेल, कार कशी मिळेल, बढती नोकरीत कसे मिळेल, आणि मान सन्मान कसा मिळेल, बस हे सर्व त्याच्या ठिकाणी डोक्यात चाललेलं असतं. आणि ही स्वार्थ बुद्धी जोपर्यंत ठीक आहे म्हणजे जोपर्यंत ते मान्य करतात, सद्गुरू म्हणतात ठीक आहे बरोबर. पण ही स्वार्थ बुद्धी म्हणजे जोपर्यंत तुझ्या शरीर स्वास्थ्यापुरती जे मर्यादित आहे, तुला हे स्वास्थ्य पाहिजे ना. स्वास्थ्य नसेल तर परमार्थ कसा होईल. म्हणून ही स्वार्थ बुद्धी, मर्यादित स्वार्थ, मर्यादित स्वार्थ म्हणले ठीक आहे, आणि मर्यादित स्वार्थ बुद्धी आहे तर शरीर स्वास्थ्यापुरती आहेत,
ती ठीक आहे, त्याला मान्यता आहे मॅडम. आणि जोपर्यंत ती शरीर स्वास्थ्यापुरती मर्यादित राहते तोपर्यंत ती अपायकारक होत नाही, तर ती सुखकारक होते. आणि असं संसारात सुख सगळं मिळाल्यानंतर मग त्याला थोडस असं वाटतं की नाही, आता आपण सद्गुरू काय सांगतात ते ऐकलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे. सद्गुरू सांगतात तसं वागलं पाहिजे. सद्गुरू सांगतात तसं कार्यामध्ये आपण सहभाग केला पाहिजे. सद्गुरू सहवास केला पाहिजे असं त्याला वाटायला, हळूहळू त्याला वाटायला लागतं. तेव्हा याला स्वहित म्हणतो. आता तो स्वहिताकडे चालला. परंतु स्वार्थ जेव्हा मर्यादा ओलांडतो तेव्हा मात्र अनन्वित क्लेश, दुःख, संकटांना आमंत्रण तो देत असतो. म्हणून रामदास स्वामी म्हणतात, अतिस्वार्थ बुद्धीने रे पाप साची. अतिस्वार्थ बुद्धी जिथे असते तिथेच पापाचं डिपॉझिट चालू असतं. पाप सारखं डिपॉझिट होत असतं, म्हणजे साचत असतं. आणि अशी स्वार्थ बुद्धी संसारात अत्यंत घातक आहे. जेवढा स्वार्थ त्याचा जास्त तेवढी स्वार्थ बुद्धी संसारात घातक आहे. आणि भक्ती मार्गात म्हणाल तर, परमार्थात म्हणाल तर ही त्याच्याविषयी घातक आहे. म्हणजे परमार्थात ही जास्त घातक आहे. ठीक आहे, आपल्या संसाराची घडी बिस्कटलेली आहे, ती घडी नीट बसवण्यासाठी सद्गुरूंच्या मार्गदर्शनाने वागवून त्यांच्या सहाय्याने, त्यांच्या कृपेने आपला संसार सुखाचा करायचा. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. तर म्हणले हा काही स्वार्थ नाही, पण केवळ संसारच सुखाचा करत राहणं आणि त्याच्यासाठी सतत प्रयत्न करत राहणं, त्याचाच विचार करत राहणं आणि परमार्थ करायला अजिबात वेळ नाही, अशी परिस्थिती आणि मनस्थिती करून घेणं हे योग्य नाही म्हणाले. तो संसाराचा सगळा विचार करतोय, संसाराचं सर्व काम करतोय. आणि मग काय सांगतो, तो परमार्थात मला म्हणले वेळ नाही म्हणाले. सद्गुरू सांगतात, अरे प्रवचन ऐक. आता प्रवचन किती भक्त मंडळी, आपण प्रवचन ऐकायला किती लोक असतात, मग बाकीचे कुठे जातात म्हणाले. काय एवढं काही महत्वाचं काम असतं का? एवढं महत्वाचं काम कुणालाच नसतं. आणि असलं तरी आपला हा नियम आहे. हा नियम जोपर्यंत आपण सिरियसली नाही घेत, तो आपण गंभीरपणे हा घेतला पाहिजे. जोपर्यंत गंभीरपणे घेत नाही तोपर्यंत ह्या संसारामधून आपण मुक्त होणं, मुक्ती पाहिजे म्हणतात लोक. संसारात असूनच मुक्ती मिळण्याची संधी आहे. पण जी साधनं सांगितली आहे, बरं साधने काय मोठी कष्टकारक आहे असं नाही. सद्गुरू बोलत असतात, आपण फक्त ऐकायचं. यात यात काय म्हणले कठीण आहे, पण तरी ते सुद्धा म्हणाले होत नाही. कधी ऐकलं कधी नाही ऐकलं, वेळासात ऐकला नाही तर नाही, हे म्हणले बरोबर नाही. यांनी तो परमार्थ काही लवकर होणार नाही आणि संसारही सुखाचा होणार नाही. संसार सुखाचा करण्यासाठी सतत प्रयत्न करीत राहणं, परमार्थाला अजिबात वेळ नाही, हे योग्य नाही. आम्ही सांगतो कमीत कमी श्रवण तर करा. त्यांना वाटतं प्रवचन काय कधी ऐकताय, सद्गुरू प्रवचन नाही तर म्हणाले व्हिडिओज आहेत, आम्ही व्हिडिओ ऐकू. अरे व्हिडिओ काय ऐकणार तू? व्हिडिओ एवढे झाले आहेत की तू ते ऐकायला बसला आणि एवढे व्हिडिओ तो अजून अजून तू प्रवचन ऐकत नाही. आणि प्रवचन तर नियमाने सद्गुरूंचं होत असतं. सद्गुरूंनी नियम घेतलेला आहे. सद्गुरू नियमाने जर प्रवचन करतात ना, मग सद्गुरू दुसरं काही नाही. आम्हाला पुष्कळ गोष्टी आम्हाला लिहायचं असतं, आम्ही व्यवसाय करतो, आम्ही संसार करतो, आम्ही वेळ काढतो, प्राधान्य त्याला देतो. याला प्राधान्य दिलं पाहिजे. यावेळेला बाकी सर्व बाजूला. आणि पूर्वी सुद्धा आम्ही अत्यंत नियमाने गेली 50 वर्ष पूर्ण नियमाने. एखाद्या वेळेस तब्येत ठीक नसेल, बरोबर आहे, काही खूपच काही कठीण परिस्थिती असेल ती गोष्ट वेगळी आहे, पण एरवी बाजूला ठेवून आमच्या
ऑफिसमध्ये कॉलेजमध्ये पण लोकांना माहित होतं. ते म्हणे तुम्ही जा, गुरुवार आहे आज, गुरुवार लवकर जा. सगळ्यांना माहिती असतं. काही एवढं मोठं काम नसतं की ज्याच्यामुळे आपण आपलं जे श्रवण भक्तीचं साधन मिळालंय. बरं, श्रवण भक्ती किती सोपी आहे. बसायचं ना, ऐकायचं, प्रेमाने प्रेमाने ऐकायचं किती, आणि आपली भक्ती घडते. आणि हेच तर सगळ्यात मोठं साधन आहे म्हणा. या भागवतामध्ये सांगतात की तो एक ब्रह्मराक्षसाच्या योनीला गेला. पण आधी चांगल्या योनीत होता, पण त्यांनी वाईट कर्म केल्यामुळे तो ब्रह्मराक्षसाच्या योनीला गेला. मग आता याच्यातून सोडणार कसं? तर त्याला ते ज्ञान होतं की अरे, श्रवण केल्यावर श्रवण भक्ती करायला पाहिजे, म्हणजे या वाईट योनीतून आपण सुटतो. काही वाईट गोष्टी आपल्याला त्याची बाधा झाली असेल तर श्रवण भक्ती ही एवढी पॉवरफुल आहे ना, एवढी शक्ती त्याच्यामध्ये आहे की त्या सर्व वाईट गोष्टीतून, नकारात्मक गोष्टीतून आपली सुटका होते. तर तो पण तो कसा ऐकेल? त्यांनी श्रवण भक्ती अत्यंत प्रेमाने आणि अत्यंत एकाग्रतेने तो ऐकत होता. तेव्हा एक एक जेव्हा स्कंद जेव्हा पूर्ण व्हायचा तेव्हा त्याची ऊर्ध्वगती व्हायची. असा होता होता तो मुक्त झाला. तेव्हा म्हणाले श्रवण भक्ती म्हणजे काही खायचं काम नाही, आणि अशा नियमाने कुठे मिळणार नाही म्हणले तुम्हाला. तेव्हा श्रवण भक्ती घडली पाहिजे. भक्ती म्हणजे प्रेमाने घडते. नियमाने आणि प्रेमाने जे घडतं ना, नियमाने, प्रेमाने, आवडीने, त्याला भक्ती असं म्हणतात. आधी किंवा जबरदस्तीचा राम राम, तर ती भक्ती नाही घडत. ठीक आहे, आधी नियम ठेवा, थोडस जाचक होईल नियम, पण नंतर नंतर त्याची गोडी निर्माण झाल्यानंतर आपोआप आपलं मन तिथे रमायला लागेल. भक्त मंडळी आम्हाला सांगतात की सद्गुरू इतकं सुंदर म्हणजे प्रवचन होतं म्हणाले, एवढे काही विषय येतात तेव्हा ते लिहून पाठवत असतो आम्हाला. तेव्हा हे नियमाने करण्याची गोष्ट आहे. सत्य नित्य मित हरिपाठ जाशी, सत्य नित्य मित हरिपाठ जासी, कळीकाळ त्यासी नातळती. कळीकाळ जरी आला तर त्याची टाप नाही तो की तो घेऊन जाईल म्हणा. तेव्हा याला श्रवण भक्ती असं म्हणतात. आणि श्रवण भक्ती एवढी सोपी करून दाखवली आहे. सद्गुरूंनी स्वतः व्रत घेतलंय, ते व्रतस्थ झाले. आपणही व्रतस्थ झालं पाहिजे, आपणही नियमाने ते केलं पाहिजे. तेव्हा कधी केलं कधी नाही केलं तर ती भक्ती नाही, आणि त्या भक्तीचं अपेक्षित फळ मिळणार नाही. आम्ही जेव्हा संप्रदाय देतो तेव्हा सांगतो की अरे, हे नुसतं श्रवण नाहीये, नुसतं प्रवचन नाही इतर प्रवचनासारखं नाही. मग आम्ही दुसऱ्याचं प्रवचन ऐकू, आणखी कोणाचं तरी टीव्हीवर लागतं प्रवचन ते ऐकू, ते चालेल का? अरे, असं नाही चालत म्हणले. हा पंचमहायज्ञापैकी यज्ञ आहे, याला ज्ञान यज्ञ असं म्हणतात. आम्ही नेहमी सांगतो अरे, ज्ञान यज्ञ आहे. आणि यज्ञ केल्याशिवाय, हा ज्ञान यज्ञ केल्याशिवाय म्हणले इतर यज्ञाचं तुला फळ मिळणार नाही. इतर यज्ञ तू करशील पण त्याचं फळ मिळायचं तर ज्ञान यज्ञ नियमाने केला पाहिजे, तर त्याचं फळ मिळेल. मग सद्गुरू जर आपल्याला नियमाने बांधून घेतात, भक्त जर नियमाने बांधून घेतात, किरणमुळे एवढ्या त्यांच्या व्यस्त त्यांचं टाइम टेबल असतं, एवढे ते काम बिझनेस करतात, कॉलेजमध्ये जातात, सगळं परीक्षा असतात, पेपर असतात, एवढे सगळं करून इकडे दुकान, तिकडे फॅक्टरी, तिकडे दुसरं मोठं दुकान, आणखी काय ऑर्डर्स वगैरे येतात, हे सर्व करून जर ते नियमितपणे करत असतील, नुसतं हे नाही, व्यवस्था, त्याची व्यवस्था सुद्धा करतात आणि नियमितपणे श्रवणी करतात, तेव्हा म्हणले इतरांना का नुसतं श्रवण करायचं, त्यांच्यासारखं काही तुम्हाला अरेंजमेंट करायची नाही, काय अरेंजमेंट करायची, काही व्यवस्था करायची नाही, काही नाही. सहज जीवन नुसतं बटन दाबायचं आणि सुरू करायचं, यात काय कठीण आहे. आणि म्हणून रामदास स्वामी म्हणतात संसार सुखे करावा, संसार सुखाने करावा. म्हणले काय आमचं हे नाही,
परमार्थ थोडा थोडा वाढवावा, परंतु परमार्थ थोडा थोडा वाढवा, एकदम वाढवा असंही नाही म्हणत, थोडा थोडा वाढवा. परमार्थ अवघाची बुडवावा हे वीत नव्हे, परंतु परमार्थ बुडवत जायचं. हे एकदा सवय लागली ना बुडवायचं, प्रवचन बुडवायचं, बस एकदा सवय लागली. एखाद वेळी काही कठीण परिस्थिती असते, काय असतं, काय कुठे जायचं असतं, अत्यंत महत्वाचं काम असतं, बरोबर आहे. पण मग अशी सवय लागून जाते मला, तेव्हा अशी सवय नाही लागली. त्या तसंच काय, काही लोक केवळ नावलौकिक मिळावा, धनप्राप्ती व्हावी, मान मरातब मिळावा, ग्रंथ लिहून आपण आपला ग्रंथ लिहावा आणि आपण ज्ञानी म्हणून या जगात मिरवावं, अशा आकांक्षेने काही लोक आलेले असतात. माझे एक जण आले होते, याच आकांक्षेने आले होते. हा त्यांचा परमार्थातला स्वार्थ आहे. संसारातला स्वार्थच असतो, ठीक आहे, तो पूर्ण होतो. यज्ञ करा, हे करा, सद्गुरू सांगतात, सद्गुरूंचा आशीर्वाद होतो. त्यांचा संसारातला स्वार्थ पूर्ण होतो, मग त्यांचं ते निष्काम होतात. पण परमार्थातला स्वार्थ हा म्हणले फारच घातक आहे. संसारातल्या स्वार्थापेक्षाही परमार्थातला स्वार्थ जो आहे ना, तो खूप घातक आहे. कारण तो स्वार्थ झाला की तो निघून जातो, किंवा नाही झाला तरी तो निघून जातो. त्याचा अहंकार वाढत जातो आणि त्याच्या प्रेम भक्तीचा ऱ्हास होत जातो, आणि शेवटी सद्गुरूंच्या बद्दलही शंका, विकल्प हे सर्व येऊन त्याचं अधःपतन होतं. आणि म्हणून असं होऊ नये म्हणून शिष्याने नेहमी विनीत भाव, त्या विनीतकडे आम्ही गेलो होतो, अत्यंत विनीत भावाने होतो तो शिष्याचा, नेहमी विनीत. अविनय पनय विष्णू दमय मना शमय विषय मृगतृष्णाम भूतदयाम विस्तारे तारे संसार सागरता. पहिले शंकराचार्यांनी सांगितलं षटपदीमध्ये काय, अविनय पनय विष्णू, विष्णू भगवान विष्णू. अविनय, अविनय म्हणजे अविनय भाव काढून माझा अपनय म्हणजे माझा अविनय भाव तुम्ही नष्ट करा. माझ्या ठिकाणी विनय, नम्रता द्या, सेवा भाव द्या, प्रेम भाव द्या, श्रद्धा भाव द्या. जागृत असं झाला पाहिजे, प्रेम भाव, विनीत भाव, श्रद्धा भाव. तेव्हा स्वहित साधता येते. स्वहित साधायचं तर त्याला काय लागतं की शिष्याचा नेहमी विनीत भाव, नम्रता भाव, सेवा भाव, प्रेम भाव आणि श्रद्धा भाव हे जागृत पाहिजे. म्हणजे त्याला स्वहित साधत म्हणतात. स्वहिता कारणे संगती साधूची. तेव्हा यासाठी म्हणाले, स्वहित साधण्यासाठी सद्गुरूंची संगती आणि आजन्म संगती करत राहायला पाहिजे. नाहीतर कधी पतन होईल काय सांगता येत नाही. यासाठी सद्गुरूंची संगती नेहमी करत राहायला पाहिजे आणि नियमाने प्रवचन ऐकत राहायला पाहिजे, सत्संगती करत राहायला पाहिजे. आणि म्हणून श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतो, सदा संगती सज्जनांची धरावी, गती कारणे संगती सज्जनांची, जेने दुर्मती पालटे दुर्जनांची. की जो दुर्जन जरी असला तरी त्याची मती पालटते आणि तो सुजन होतो. दुर्जनाचा सुजन होतो, किती उलट होतो म्हणजे. आणि म्हणून सांगतात नारद ऋषी, मत सत्संग दुर्लभ अमोघ अगम्य. मत सत्संग म्हणजे महान पुरुष, सद्गुरु, सत्पुरुष हे महान पुरुष असतात, त्यांचा सत्संग हा दुर्लभ आहे. अरे कोणाला मिळत नाही म्हटलं, असं अत्यंत दुर्लभ आहे, अत्यंत दुर्लभ गोष्ट आहे. अमोघ आणि एवढी शक्ती आहे त्याची, म्हणत तुला कल्पना नाही, त्याची शक्ती खूप आहे. अमोघ आणि अगम्य आणि त्यातून कळू शकत नाही म्हणजे, सर्वसाधारण मनुष्याला तो कळत नाही एवढं. म्हणून म्हणतात, स्वहिता कारणे संगती साधूची, भावी भक्ती हरीची भेटी तेणे,
भावे भक्ती हरीची भेटी तेणे. आणि हरीची भेटी म्हणजे काय, तर आपल्या आत्मस्वरूपाची भेटी. हरी एका आत्मा जीव शिव सम, वाया तो दुर्गमी न घाली मन. तू उलट आत्मा म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, काहीतरी दुर्गम पुस्तक वाचशील आणि काहीतरी हे करशील. अरे वाया दुर्गमी मन घालू नको. हरी एका आत्मा, हरी म्हणजे आत्मा, जीव शिव सम. सद्गुरूंच्याकडे आल्यानंतर तो तो जीवाचा शिव होतो. वाया तू दुर्गमी न घाली म्हणून. पण आत्मस्वरूपाची भेट म्हणजे फारच कठीण गोष्ट आहे. कठीण आहे तर सोपी पण आहे. सद्गुरूंच्या मुळे सर्व सोपं होतं. किती कठीण गोष्टी असल्या तरी त्या सद्गुरूंच्या सहवासात सोप्या होतात. आणि म्हणून म्हणतात, सोयीता कारणी संगती साधूची. स्वप्रयत्नाने आत्मस्वरूपाची भेटी होणार नाही. किती तू प्रयत्न कर म्हटलं, किती ध्यान लाव, किती चक्रावर, ह्या चक्रावर ध्यान, त्या चक्रावर ध्यान, शेवटी चक्र चक्कर यायला लागलं. आणि चक्रम पण येईल, पण तुला हरीची भेटी काही होणार नाही. स्वप्रयत्नाने ते होत नाही. म्हणजे आत्मस्वरूपाची भेटी होत नाही. म्हणून तो हरी सद्गुरू रूपाने येतो. तो हरीच जेव्हा येईल तेव्हाच तो आपली भेटी करून देईल. म्हणून तो हरी सद्गुरू रूपाने येऊन आत्मस्वरूपाची भेटी घडवून देतो. पण सद्गुरू प्रसन्न झाल्याशिवाय आत्मस्वरूपाची भेट होत नाही. कुठल्या साधनांनी आत्मस्वरूपाची भेटी होईल? एकच सोपं याचं उत्तर ज्ञानेश्वर महाराजांनी दिलं. आमच्या महाराज सुद्धा लिहितात की म्हणले, अरे अगदी सोपी गोष्ट सांगतो. हरीची भेटी कशी होईल? हरीची ओळख पटेल हृदयी, हरीची ओळख पटेल हृदयी, अनुभव गुरुवचनी, अनुभव गुरुवचनी, कशी श्रीहरीची ओळख याच जनी. म्हणजे सद्गुरू प्रसन्न झाल्याशिवाय आत्मस्वरूपाची भेट कोणाला कधी होत नाही, झाली नाही, होणार नाही. मग तो अवतार असो, तो राम असो, कृष्ण असो, कोणी असो, किंवा दत्त असो. दत्त गुरूंनी सुद्धा सद्गुरूंना शरणागती दिली आणि त्यांना आत्मस्वरूपाची भेट झाली. तर तुझी काय कथा होणार? तेव्हा सांगतात, सद्गुरू नुसतं सद्गुरूंची भेटी होऊन नाही, तर सद्गुरूंना प्रसन्न करायचं. सद्गुरूंना प्रसन्न करायचं म्हणजे कसंही काही करून प्रसन्न करायचं, लांडी लबाडी करून काहीतरी त्यांच्याशी गोड गोड बोलून करायचं असं नाही. की सद्गुरूंना प्रसन्न करायचं नसतं. ते प्रसन्न होतात आपल्या आचरणाने, आपल्या प्रेम भक्ती ज्ञानाने, त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागल्याने ते आपोआप प्रसन्न होतात. आणि आपोआप जेव्हा प्रसन्न होतात तेव्हा आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाची भेट व्हायला लागते आपोआप. त्या आपोआप घडणाऱ्या गोष्टी आहे म्हणतात. आणि प्रयत्नाचं काय, तर सद्गुरू प्रसन्न कशाने होतात हे शिकून घेऊन त्याप्रमाणे गोष्टी आपण करणे. आणि सद्गुरू नेहमी सांगत असतात, नियमाने प्रवचन ऐक, ग्रंथ वाच, काही संपर्क कर, कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमाला ये, कार्यक्रमाची पोचपावती दे, तुला कसं वाटलं, आवडलं, एवढंच तर यात काय कठीण आहे म्हणा. तेव्हा सद्गुरू कशाने प्रसन्न होतात, तर आपल्या ठिकाणी त्यांच्याबद्दल जो प्रेम भक्तिभाव असतो, त्यांनी त्यांच्या त्या प्रेम भक्तिभावाने ते प्रसन्न होतात. त्यांच्या कार्यातल्या सेवेने ते प्रसन्न होतात. कार्यात काही सांगितलं, अरे असा कर, आणि त्यांनी केलं की त्यांना एवढा आनंद, मग ते खूप प्रसन्न होतात. आणि कार्यात काही सेवत नाही, नुसतं आपला येतो जातो आणि काही करत काहीच नाही, सांगितलं काहीच करत नाही, तर सद्गुरू कसं प्रसन्न होणार? तेव्हा कार्यातल्या सेवेने ते प्रसन्न होतात. सत्संगती केल्याने प्रसन्न होतात. म्हणून म्हणतात, विवेक क्रिया आपुली पालटावी, सदा संगती सज्जनांची धरावी. म्हणून हा प्रेम भक्तिभाव उत्कट झाला असतानाच सद्गुरू प्रसन्न होतात आणि त्याने श्रीहरीची भेट होते.
सद्गुरूंना प्रसन्न करायचं, हे एकच जरी धरून ठेवलं ना, इतकंच सोपं आहे, तरी श्रीहरीची भेटी सहज होते म्हणा. एकदम नाही म्हणा, हळूहळू होत जाईल. काय तर सद्गुरूंना प्रसन्न करायचं, बस हे एक सूत्र, हाच एक मंत्र. सद्गुरूंच्या कार्यासाठी, त्यांच्या सेवेसाठी आपण काय करू शकतो, असा नेहमी भक्तांनी विचार केला पाहिजे. खरं आता मी काय करू शकतो, चव्हाण विचारतात, आता सद्गुरू काय करू, आम्ही आपण कुठे जाऊया का, काय करूया का, असं ते विचारत असतात. तेव्हा हाच विचार त्यांच्या ठिकाणी असतो, भक्तांच्या ठिकाणी, आणि हा विचार करावा आणि तशी कृती करावी, म्हणजे हा प्रेमभाव उत्कट होतो. कृती केल्याने काय होतं, प्रेमभाव उत्कट होतो आणि भक्ती घडते. आणि अशा प्रकारच्या भक्तीने श्रीहरीची भेटी होते. किती सोपं आहे श्रीहरीची भेटी. की सद्गुरूंच्या कार्यामध्ये आपण सेवा करायची, प्रेम भक्ती भावानी नेहमी राहायचं, नियम आणि प्रवचन ऐकायचं, यात काय कठीण आहे म्हणा. आणि असं झालं असताना जेव्हा सद्गुरू प्रसन्न होतात, तेव्हा श्रीहरीची भेटी सहज होते म्हणा. दुसरा कुठलाही उपाय इथे चालत नाही, दुसरं काही चालत नाही म्हणा. नान्य पंथा विद्यते अयनाय, याच्यासाठी दुसरं कुठला पंथ इथे चालत नाही. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात पुढे, हरी तेथे संत, संत तेथे हरी. आता हरी कुठे आहे, त्या हरीचा पत्ता सांगतात. हरी तेथे संत, संत तेथे हरी, ऐसे चारी वेद चारी बोलतात. ते म्हणतात चारी वेद बोलतात, काय की ते हरी कुठे आहे ते दाखवतात. हरीचा पत्ता दाखव. हरीचा काय पत्ता आहे, हरी ते संत, संत ते हरी, ऐसे वेद चारी बोलताती. ते म्हणले तुम्हाला बघायचं आहे ना, ते पाऊस कधी पडणार असं म्हणताना ते मुंग्या जेव्हा येतात, लाल मुंग्या निघतात वारुळातून, तेव्हा म्हणतात हा आता पाऊस येणार. मुंग्या दिसले का पाऊस येणार. काय तो चातक पक्षी, त्याचा आवाज आला, तो चातक पक्षी दिसला की हा अरे पाऊस येणार. तसं म्हणाले हरी कुठे आहे, तर म्हणले जिथे संत, संत दिसले, सद्गुरू दिसले की तिथे म्हणले असं तिथे हरी आहे. हरी ते संत, संत ते हरी, असं नुसतं एकनाथ महाराज म्हणतात नाही. असे चार एकनाथ महाराज सांगतात की चार वेद असंच म्हणतात. वेदात काय लिहिलं आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो म्हणा. ऐसे वेद चारी बोलताती, म्हणजे संत हे अंतरंगात, आत आणि बाहेर संत हे हरी स्वरूपच असतात. त्यांच्या आतही हरी असतो, बाहेरही हरी असतो. तेव्हा म्हणले संत हे अंतरंगाने हरी स्वरूप असतात आणि बाहेर कार्याने, जगत कल्याणाच्या कार्याने, दत्तगुरूंच्या कार्याने ते बाहेरही हरीच असतात. म्हणजे दोन्ही बाजूला ते हरीची भेट घडवून देतात. देहानी असतात ते तिथे ते हरीच्या जगत कल्याणाचं कार्य ते आणि रक्षणाचं कार्य करत असतात, भक्तांच्या रक्षणाचं कार्य करतात. म्हणून जिथे हरी आहे तिथे संत नेहमी राहतात, आणि जिथे संत राहतात तिथेच हरी आहे म्हणा. हरी एका आत्मा. हरी म्हणजे काय, हरी म्हणजे आत्मा, हरी म्हणजे सद्गुरू. हरीचा अर्थ आत्मा, हरीचा अर्थ सद्गुरू, आणि हरीचा अर्थ तो परमात्मा, ते ब्रह्मस्वरूप. तेव्हा या न्यायाने म्हणले संतांचं मन निरंतर आपल्या आत्मस्वरूपात रमलेलं असतं, आत ते आत्मस्वरूपात रमलेले असतं. आणि बाहेर तसं देहानी ते देहभानावर येतात तेव्हा ते श्रीहरीच्या जगत कल्याणाचं कार्य करत असतात, सर्व भक्तांना जमवतात आणि जग कल्याणाचं आणि जगाच्या रक्षणाचं कार्य करतात.
ते म्हणले आत आणि बाहेर. अपना तो जमाने में बस इतना फसाना है, सिमटे तो दिले आशिक फैले तो जमाना है, असं ते म्हणतात. अपना तो जमाने में, या जगात म्हणले काय इतना फसाना, काय कार्य आहे म्हणले आपलं, आपलं जीवन म्हणजे काय, बस इतना फसाना आहे. दुसऱ्याला फसवायचं असं नाही, फसाना आहे म्हणजे आपल्या जीवनाचं असं कार्य आहे. सिमटे तो दिले आशिक, सिमटे तो दिले आशिक म्हणजे ते सूक्ष्म झाले, आपल्या आपल्या ठिकाणी आले, तर दिले आशिक म्हणजे त्यांच्या हृदयामध्ये जो परमात्मा आहे, बस त्याच्याशी ते एकरूप झाले. सिमटे तो दिले आशिक फैले तो जमाना आहे, आणि बाहेर आले तर त्यांना संपूर्ण जग दिसतं, पण ते जग म्हणजे परमेश्वर स्वरूप दिसतं. त्या जगात सर्वकडे परमेश्वर असं दिसतं. फैले तो जमाना, म्हणून ते व्यापक होतात. आणि म्हणून ते म्हणतात सेवितो हा रस वाटितो सकळा. ते स्वतः तो प्रेम भक्ती रस आणि ज्ञानामृताचा आस्वाद घेत असतो, आणि तो रस ते ते अमृत ते इतर लोकांनाही मिळावं असं त्यांना वाटत असतं, असं त्यांना वाटतं, म्हणून ते सर्वांना वाटतात. नुसतं त्यांना वाटतं असं नाही, सर्वांना अमृत रस मिळावा असं वाटतं, म्हणून ते वाटत असतात. पण आणि ते अमृत लोकांना प्राप्त होत, आणि तो आनंद त्यांना उपभोगता यावा म्हणून ते लोककल्याणाचं कार्य देहानी करत असतात. देहानी लोककल्याणाचं कार्य ते करत असतात. आणि म्हणून चार वेदांनी एक मुखानी, एकच मुख म्हणजे एकच विचार, चारही वेदामध्ये एकच विचार सांगितला. काय एक मुखानी श्रीहरीचे गुण गाता गाता, चारही वेदांनी श्रीहरीचे गुण गाता गाता काय केलं, संत सत्पुरुषाचेच गुण गायले. म्हणजे त्या श्रीहरीचे गुण गाणार म्हणजे काय, श्रीहरीचे गुण म्हणजे तो निर्गुण निराकार आहे म्हणा, त्याचं गुण काय, गुण गायन कसं कर, त्याचे गुण गाता येत नाही. मग तो अवताराने प्रगट होतो, अवताराचे गुणगान करतात, पण अवतार तर होऊन गेले. मग त्यात आता काय म्हणते, मग आता जे संत सत्पुरुष आहे त्यांचेच गुण गायन केलं पाहिजे, तेच हरिगुण गायन होतं म्हणा. नाहीतर रामकथा कृष्णकथा वगैरे बरोबर आहे, रामकथा कृष्णकथा आणखी अवताराच्या कथा, पुराणातल्या कथा, ते गुणगान होतं, त्यांनी प्रेमभाव निर्माण होतो. पण ते प्रेमभाव अर्पण करण्याची जागा आणि ते सेवा करण्याची जागा, संगती करण्याची जागा ही काही तिथे प्राप्त होतच नाही म्हणा. तिथे रामही येऊ शकत नाही, कृष्ण येऊ शकत नाही, त्याचा भक्तिभाव घेण्यासाठी. आणि म्हणून वेदांनी एकमुखाने श्रीहरीचे गुण गाता गाता संत सत्पुरुषांचेच गुण गायले आहेत, म्हणजे सद्गुरूंचेच गुण गायले. कारण श्रीहरीच आपलं अवतार कार्य संतांच्या रूपाने करत असतो. श्रीहरी आपलं अवतार कार्य करतो म्हणजे संतांच्या रूपाने, संतांना पाठवतो, संतांच्या रूपाने तो येतो आणि आपलं अवतार कार्य करत असतो. आणि तो संतांच्या कार्याने प्रगट होतो श्रीहरी. श्रीहरी बघायचं कसं हो, तर संत जे कार्य करत असतात ते श्रीहरीचं कार्य. आता दत्तगुरूंचं प्राण प्रतिष्ठा सोहळा आहे या रविवारी, किरण मुळे यांनी ठेवलेला आहे त्यांच्या त्या मोठ्या हॉटेलमध्ये. त्या सर्वांना त्यांनी निमंत्रण केलेलं आहे. आम्ही निमंत्रण करतो की सर्वांनी तिथे यावं आणि तो सोहळा बघावा. का बघावा नाही, आम्हाला जमणार नाही. अरे कसं जमणार नाही, तेव्हा हे सगळे सोहळे समारंभ कशा करता असतात, संतांच्या कार्याने श्रीहरी प्रगट होणार आहे म्हणाले. कशी श्रीहरीची ओळख ज्याच जनी, निर्मुनी माया घे अवतारा, मानव देह धरुणी
मानव देवाने तो प्रगट होतो, संतांच्या रूपाने प्रगट होतो. आणि संत हे कार्याच्या रूपाने प्रगट होतो. आणि कार्यात संत श्रीहरीचं प्रेम भक्ती ज्ञान जगात प्रगट करू शकतात. संतच या जगात श्रीहरीचं प्रेम भक्ती ज्ञान प्रगट करतात. आणि श्रीहरीचं प्रेम भक्ती ज्ञान म्हणजेच तो श्रीहरी आहे. श्रीहरीला बघता येतं का? म्हणले बघता येत. अवतारांच्या रूपाने तोच आहे, संत सत्पुरुषांच्या रूपाने तोच आहे. आणि तुम्हाला त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर म्हणजे संत सत्पुरुष जे कार्य करतात, मूर्ती स्थापना करतात, प्रवचन करतात, या श्रीहरी प्रगट होतो. म्हणजे त्या श्रीहरीला बघा तुम्ही, तिथे श्रीहरी प्रगट आहे. तुम्हाला श्रीहरीला बघायचं असेल तर तिथे तुम्ही बघू शकता. म्हणजे नाहीतर श्रीहरी निर्गुण निराकार आहे, त्याच्यामुळे त्याचे गुण अप्रगट राहतात. त्याचे गुण सगुण अशा संत सत्पुरुषांच्या साकार रूपाने या लोकांमध्ये प्रगट होतात. आणि म्हणून म्हणतात तुकाराम महाराज, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो फुले, तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा, देवते तेची जाणावा. आणि देव तिथेच आहे, तो हरी तिथेच आहे असं जाणावं. तुका म्हणे सांगू किती, आता किती सांगायचं. तोची भगवंताची मूर्ती. अरे ते साधू संत सत्पुरुष तेच म्हणले भगवंताची मूर्ती आहे. तू कुठे आणखी भगवंताला बघायला जातो म्हणले. ती भगवंताची चालती बोलती चैतन्य मूर्ती आहे ना. तेव्हा काही लोक केवळ निर्गुण निराकार, परमात्मा निर्गुण निराकार त्याला तो एकच आहे. आणि निर्गुण निराकार तो सगुण साकार किंवा अवतार किंवा मनुष्य रूपात परमात्मा असणं शक्यच नाही, असं त्याचं दृढ धारणा असते. आणि म्हणून निर्गुण निराकार परमेश्वर असा आहे की तो स्वतः काहीच करत नाही, तो अकर्ता आहे, अभोक्ता आहे. निर्गुण निराकार परमेश्वर काहीच करत नाही, अकर्ता अभोक्ता. मग तो काय करतो, त्यांनी व्यवस्था तयार करून ठेवली, सिस्टम तयार करून ठेवली. पंतप्रधान सर्व कामं करतात का? नाही. ते तर म्हणले अमेरिकेत जातील, ऑस्ट्रेलियाला जातील, काय युरोप देशात जातील, कुठल्या देशात जातील, रशियाला जातील. पण इकडे सगळं गव्हर्नमेंट सगळं व्यवहार चालू असतात ना. का? तशी प्रकृती, तशी व्यवस्था त्यांनी सिस्टम तयार करून ठेवली गव्हर्नमेंटची. तसं म्हणले प्रकृती रूपी व्यवस्था भगवंतांनी करून ठेवली आहे. ते स्वतः काही करत नाही, त्या करता अभोक्त आहे. आणि प्रकृती रूपी व्यवस्थेप्रमाणे जगातील सर्व जीवांचे व्यवहार चालतात. आणि म्हणून अज्ञानी लोकांना असं वाटतं, अज्ञानी लोकांना असा प्रश्न पडतो, त्या परमेश्वर असं म्हणतात, आम्हाला एवढं दुःख आहे, तो परमेश्वर काय येत नाही, आम्हाला नोकरी लागली नाही, आमचं लग्न झालं नाही, आम्हाला मुलबाळ झालं नाही, काय आमच्या संसारात सुख नाही. मग म्हणजे तो परमेश्वर काय करतो? तर परमेश्वर आहे तर त्यांनी तो येत का नाही म्हणले, तो आम्हाला का हे करतो? तो परमेश्वर एवढा दयाळू आहे, आमच्या जीवनात म्हणले दुःख संकट का असतात, तो दुःख संकट आम्हाला का देतो, आम्हालाच का देतो? ते त्याला दिसत नाही का? म्हणजे तो परमेश्वराला सगळं माहिती आहे, त्याला हे दिसत नाही का? मग त्यावर तो उपाय का करत नाही? मग ते असं म्हणतात की तिथे मग एवढे लोक मेले या कुंभमेळ्यात, मग तिथे परमेश्वराचं अधिष्ठान आहे, मग एवढं कसं आहे, असं कसं झालं? तेव्हा म्हणाले त्यांना हे कळत नाही की त्यांनी ही व्यवस्था लावून ठेवली आहे. म्हणा जीवनात दुःख संकट येतात, मरण येतं, हे सगळं म्हणजे तुमच्या कर्मामुळे येतं, हेच ते विसरतात. अरे तुझं कर्म आहे, तुझं चांगलं कर्म आहे तर ठीक आहे, तू संगमाच्या ठिकाणी तुला मरण आलं तर ठीक आहे, तू मुक्त झाला. काय मग त्याच्यावर त्या नाही, पण तू त्याला मरण तर आलं, अरे मरण कधी येणारच होतं म्हणून त्या दिवशी तिथे आलं मरण तर चांगलं झालं ना. पण किंवा मरण आलं हे चांगलं झालं नाही असं जरी तुला वाटत असेल तरी पण हे मरण काही त्या परमेश्वराने दिलेलं नाही, तुला तुझ्या कर्मामुळे आलेलं आहे. म्हणलं असे वाईट कर्म तू केलीस आणि त्याच्यामुळे त्याचं फळ भोगण्यासाठी तुला आता हे मरण येऊन
पुढचा यम तुला घेऊन जाणार आहे नरकामध्ये. काही लोकांना असं वाटतं, नास्तिक लोक म्हणतात की म्हणले नरक वगैरे काही नाही, स्वर्ग आम्हाला स्वर्गातही जायचं नाही, नरकातही जायचं नाही. अरे असं कसं म्हणाले, स्वर्गातही जायचं नाही, नरकात, हा स्वर्गात नको जातो, पण नरक तुझ्यासाठी ठेवलेलंच आहे, कारण तू वाईट कर्म करतोय हे दिसत आहे. स्वर्गात तर तू जाऊ शकतच नाही. मग आमचा इथेच स्वर्ग आहे. इथे स्वर्ग कसला आहे? सगळं वाईट गोष्टी करतोय, कसा स्वर्ग आहे तुला? आणि तुझा मृत्यू झाल्यानंतर तुला नरकातच जावं लागणार. तेव्हा नुसतं बोलून काही उपयोग नाही. तो यम तिथे आहेच. आणि जर सुद्धा तुला नरकात जायचं असेल तर तो यमधर्म काय म्हणतो, ठीक आहे तुला नरकात जायचं नाही ना, मग इथेच स्वर्ग नरक असं म्हणतात, मग इथेच तुला मी त्या नरक यातना देतो म्हणणार. अनेक रोग, अनेक संकट इथेच आणतो. तिथे तर बरं आहे, तिथे प्रत्येक प्रायश्चितासाठी वेगळा देह त्या नरकामध्ये असतो. असं असतं, एक पाप झाला ना त्याच्यासाठी एक नवीन देह मिळतो. त्या देहाने ते पाप फेडायचं असतं, भोगायचं असतं. मग ते भोगून झालं की दुसरा नवीन देह मिळतो, मग दुसरं पाप. पण इथे तसं व्यवस्था नाही म्हणले, इथे हा देह आहे आणि ह्या देहात तुझं सगळं दुःख संकट झेलायचे आहे म्हणतात. इथे तर म्हणजे जास्त डेंजरस आहे, त्याच्यापेक्षा नरक परवडलं म्हणतात. तिथे शुद्ध होऊन येशील. तेव्हा जसं कर्म केलं त्याचं फळ दुःख रूपाने भोगायला आलं, त्याचं फळ दुःख रूपाने तुला कर्म केलं वाईट, तू विसरला म्हणले, तुला कळत नाही कधी मी कर्म केलं. तुला याच्या जन्मातलं काही कळत नाही तर मागच्या जन्मातलं काय कळणार तुला माहिती नाही. पण ते फळ दुःख रूपाने भोगायला आलं तर त्याचं खापर ते देवावर पडतो. पण देवाला कळत नाही का मग आम्हाला तो दुःख का देतो? अरे तू कर्म केलं, मनात वाचिरे पूर्व संचित केले, त्यासारखे भोगणे प्राप्त झाले. रामदास स्वामी सांगतात, मनात वाचिरे पूर्व संचित केले, मागच्या जन्मी मी डिपॉझिट करून ठेवलंय कर्म सगळं वाईट कर्म, मग ते त्यासारखे भोगणे प्राप्त झाले. मग त्याचं फळ आता तुला भोगायला आलं. मग तो काय चोराचे उलटे बोमा म्हणतो. तो म्हणतो भगवंत मला परमेश्वर आहे तर मग मला तो दुःख का देतो, संकट का देतो? अरे ते चोराचे उलटे बोमा म्हणले. तूच कर्म केला आणि तुला त्याचं फळ मिळण्याची वेळ आली तर तो त्याचं खापर भगवंतावर, परमेश्वरावर, तो देवावर फोडतो. आणि आणि आपण किती ज्ञानी असं त्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघा मी किती ज्ञानी आहे, परमेश्वर कुठे आहे? परमेश्वर काही नाही. मग परमेश्वर जर असता तर त्याने असं दुःख का दिलं असते? इतके दुःखी लोक काय, इतके गरीब लोक काय, एवढे भिकारी काय? असं त्याचं ज्ञान, तो आपलं ज्ञान सांगायला जातो. काय हे आम्हाला एक बाई फोनवरून काय बोलत होतो, मी म्हटलं सगळे फालतू आहे हे सगळं. असं कसं म्हणता तुम्ही, हे फालतू कसं आहे, असं कसं आहे, तसं कसं आहे? म्हटलं तुम्ही कोणाला म्हणताय? साधारण माणसाला म्हटलं तर ठीक आहे, पण तुम्हाला काही माहिती आहे का? तुम्ही कोणाशी बोलताय तुम्हाला माहिती आहे का? आणि ज्यांनी बोलायला सांगितलं त्यांनी तुम्हाला सांगितलं आहे ना कोण आहेत ते? मग तिथे विनय नम्रता पाहिजे आणि ते ज्ञानी आहेत अशी श्रद्धा ठेवून मग बोलायचं असतं. हे असं बोलायचं नाही म्हटलं. असं म्हणल्यावर एकदम गप्प. परमेश्वराच्या प्रकृतीप्रमाणे, व्यवस्थेप्रमाणे तो दयाळू, परमेश्वर दयाळू आहे. आणि म्हणून वाईट कर्माचं वाईट फळ देतो, तरी तो त्याला शुद्ध करण्यासाठी देतो की जेणेकरून तो शुद्ध होईल. आणि तो शुद्ध झाला की मग संत सत्पुरुषांच्याकडे त्याला सोपवतो. संत सत्पुरुषांच्या रूपाने तो येतो आणि त्याला सद्गुरु रूपाने शरण गेलं, सद्गुरु भावाने शरण गेलं की तो ज्ञान देतो, प्रेम भक्ती ज्ञान देतो.
किंवा त्याच्यावर खापर फोडायचं नाही. आणि त्याच्या ज्ञानानेच सर्व दुःखांचा नाश होतो. दुःखाचा नाश कशामुळे होईल? समूळ नाश. दुःख कशामुळे आहे हो? अज्ञानामुळे दुःख आहे. मनुष्य दुःख कशामुळे मनुष्याला येतं? अथकेन प्रयुक्तो पापम चरती पुरुषा, असं अर्जुन विचार भगवंतांना. अशा काय आहे की हा मनुष्याची पापाकडे प्रवृत्ती होती. अथकेन प्रयुक्तो पापम चरती पुरुष, असं काय? तर काम क्रोधाचे विकार जे त्याचे आहे. काम यश क्रोध देश रजोगुण आहे. रजोगुण समुद्भवा आणि शत्रू आहेत. त्या शत्रूंचा नाश करण्याच्या ऐवजी तो त्या परमेश्वराला दोषी ठरवतो. तेव्हा त्या असं सद्गुरूंना शरण जाऊन सर्व दुःखाचा नाश करून घ्यायचा आणि प्रसाद प्राप्त करून घ्यायचा. प्रसाद सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. सर्व दुःखाचा नाश कसा होतो? सद्गुरूंचा कृपा प्रसाद प्राप्त करून घ्यायचा. त्यांनी सर्व पापांचा नाश होतो. पापांचा नाश झाला का दुःखांचा नाश. आणि म्हणून श्रीहरीच्या सद्गुरु स्वरूपाला, सद्गुरु रूपाला शरण जाण्याची बुद्धी मात्र झाली पाहिजे. पण या तथाकथित ज्ञानी लोकांना ही बुद्धी होत नाही. इतके ते स्वतःला बुद्धिवान बुद्धिवादी समजणार आहे. बुद्धिमान नाही, बुद्धिवादी. ज्यांची बुद्धी नुसती वाद करण्यापुरती असते. तथाकथित म्हणतात, तथाकथित ज्ञानी लोकांना अशी बुद्धी होत नाही. आणि ही सर्वसाधारण लोकांची म्हणणे शोकांतिक आहे. आणि म्हणून संत सत्पुरुष हरीला आळवतात. संत सत्पुरुष म्हणतात, दे रे हरी संत पदाची जोड. हे श्रीहरी संत पदाची जोड दे, म्हणजे संतांच्या चरणाची जोड दे. आणि संत पदाची जोड म्हणजे त्यांची पद. आपण सांगितलं का सामवेद म्हणजे काय? संतांची पद हा सामवेद. त्या संत पदांची जोड देतो. आणि मग असा अभ्यास करता करता तो संत पदाला कधी पोचतो सांगता येत नाही. संत समागमी आत्मत्वाचा सुंदर उगवे मोड दे रे हरी संत पदाची जोड. सत्संगती केल्यामुळे काय होईल म्हणा? सद्गुरूंची संगती केल्यामुळे जो आत्मा आहे ना, निर्गुण निराकार, आत्मत्वाचा सुंदर उगवे मोड, तो सगुण व्हायला लागेल. श्रीहरी तो जो निर्गुण हृदयात बसलेला निर्गुण निराकार काय करत नाही आणि काय ऐकत नाही, त्याला म्हणले तो सगुण साकार व्हायला लागेल. पहिले अंकुर फुटेल, जसा बीजाला अंकुर फुटतो आधी सुंदर मूड उगवतो. कशाने? सत्समागमामुळे. आणि मग त्याचं रोप होईल, मग त्याचं झाड होईल, मग त्याला फुलं लागतील, फळं लागतील, पानं लागतील. तेव्हा असं याला स्वहित असं म्हणतात. आणि म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, स्वहिता कारणे संगती साधूची, भावे भक्ती हरीची भेटी तेणे. हरी तेथे संत, संत तेथे हरी, ऐसे वेदचारी बोलताती. ब्रह्मा डोळसाते वेदार्थ ना कळे, तैसे हे आंधळे व्यर्थ होती. तेथे हे आंधळे व्यर्थ होती. वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष, वेदे नाही ऐसे सांगितले. वेदांची ही बीजाक्षरे हरी दोन्ही, एका जनार्दनी हरी बोला. एका जनार्दनी हरी बोला. श्री गुरुदेव दत्त.